हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? उपवासाचे दिवस येत आहेत, म्हणजेच नवरात्र आलेत आता. कोणाला कोणाला असतात नवरात्रीचे उपवास? मला माहिती आहे सगळ्याच गृहिणींना असेलच. चला तर मग त्यासाठी स्पेशल उपवासाची बटाट्याची चटणी बनवूया. खूप छान लागते आणि झटपट तयार होते. सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये उकडायला घालून देऊ. चला तर मग कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ. आता आपले बटाटे उकडलेच असतील. चला तर मग तोपर्यंत मसाला काढून घेऊ. हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे, बस एवढंच लागतं. शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरून घ्यायचे आहे. बघा आपले बटाटे पण उकडून तयार आहेत. चला तर मग त्याची साल काढून घेऊया. सर्व बटाट्यांची साल काढून घेऊया. आता ते छोटे छोटे कापून घ्यायचे. तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घेतले होते, ते छान असं परतून घेऊ. ते मिश्रण तेल गरम होईपर्यंत बटाटे अशा पद्धतीने कापून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे मॅश पण करू शकता. नवरात्रमध्ये 9 दिवस उपवास असतात ना, रोज रोज काय बनवायचं हा प्रश्नच पडतो. आणि त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि झटपट पण बनवून तयार होतं. चला, आपलं तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये मसाला टाकून घेऊ. छान असं परतवून घेऊ. मला तर अशी बटाट्याची चटणी खूप आवडते. मला उपवास नसला तरी पण मी बनवून खाते. आणि उपवासापेक्षा ज्यांना उपवास नसतो त्यांना उपवासाचे पदार्थ जास्त खाऊ वाटतात, म्हणून मी जास्त बटाटे घेतले. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. तुम्ही नवरात्रामध्ये कोणते कोणते पदार्थ खातात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. उपवास असला की खिचडी खाऊन कंटाळा येतो, जिभेला काहीतरी चटपटीत खाऊ वाटतं. त्यासाठी मी उपवासाला चालणाऱ्या पदार्थांची सिरीज बनवणार आहे. हा त्या सिरीजमधला पहिला पदार्थ आहे. अजून अशाच छान छान रेसिपी अपलोड होत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करणार. आता त्यामध्ये बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जास्त वेळ नाही लागत, 5 मिनिटात बनवून तयार झाली चटणी. थोडंसं हाय फ्लेमवर 1-2 मिनिट परतवून घेऊ. किती छान दिसते, तुम्ही बघू शकता. आपली बटाट्याची चटणी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. या उपवासाची थाळी खायला. यामध्ये मी घेतलंय आपण बनवलेली बटाट्याची चटणी, लिंबू, काकडी, पापड्या, दही आणि थोडीशी भगर आणि स्वीट म्हणून 4-5 खजूर.